चमचमीत स्ट्रीट स्टाईल असा मसाला पाव करणार आहोत. पाव अगर उरले तर काय बनवावं हा मोठा प्रश्न असतो, किंवा ताज्या पावापासून सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात. खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण आणि झटपट पण बनते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. कढईत तेल टाकायचं आहे, किंवा तूप किंवा बटर पण इथे वापरू शकतात. तर तेल गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे जिरं. जिरं फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर टाकत आहे बारीक चिरलेला कांदा. तर कांदा मी थोडा जास्तच घेतलेला आहे. मी इथे 5 मोठे कांदे कापले होते आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामुळे टाकलं होतं थोडंसं बारीक चिरलेलं अद्रक लसूण. त्याचबरोबर टाकलेला आहे बटाटा, जो मी कच्चाच बटाटा किसून घेतलेला आहे, किंवा तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा वापरू शकतात. आणि आता कच्चा बटाटा आहे म्हणून थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये टाकत आहे शिमला मिरची, त्याचबरोबर बारीक चिरलेला टोमॅटो. अजून काही भाजी असेल तर तुम्ही वापरू शकतात. रेसिपी झटपट का बनते ते ह्यामध्ये उकडलेला बटाटा नाही आहे, जो टाईम लागतो तो आपल्याला इथे कमी लागलेला आहे. शिमला मिरची पण थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकतात भाज्या पण चांगल्या इथे आपले फ्राय झालेल्या आहेत. आता ह्यामध्ये टाकणार आहे पावभाजी मसाला, लाल मिरची पावडर, हळदी, थोडासा गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट ऑलरेडी आधी मी टाकलेली होती, त्याबरोबर धना जिरा पावडर. तर मसाले तुमच्या आवडीनुसार थोडं वेगळे किंवा कमी जास्त पण इथे करू शकतात. मी थोडेसे तिखटच बनवत आहे, म्हणजे छान टेस्टी आपले चमचमीत पाव इथे रेडी होतात. चवीनुसार मीठ, आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे. आता कच्चा बटाटा वापरला होता त्यामुळे थोडंसं पाणी इथे सुटत आहे, पण जसं हे आपलं मशरूम शिजत जाईल तिथे मशरूम पण छान घट्ट होईल. तर मसाला टाकल्यानंतर थोडंसं हे आपण फ्राय करून घेणार आहोत. तुमच्याकडे चीज असेल तर तुम्ही इथे ह्या स्टेजला चीजसुद्धा किसून टाकू शकतात. तर इथे आपली परफेक्ट अशी भाजी रेडी आहे. तर स्मॅशरनी ती अशा प्रकारे व्यवस्थित आपण स्मॅश करून घेणार आहोत. भाजी रेडी झालेली आहे. अशाच प्रकारे जर तुम्ही भाजी रात्री रेडी करून ठेवली तर सकाळी झटपट मुलांनाही टिफिनला पण म्हणून देऊ शकतात. वाटलं तर या साईडला तुम्ही इथे चीज किंवा पनीर पण ॲड करू शकतात. आता तवा घ्यायचा आहे. तव्यावर थोडंसं मी इथे तूप टाकणार आहे, किंवा बटर पण इथे वापरू शकतात. जी भाजी रेडी केली होती ती तव्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. थोडीशी फ्राय करून घेणार आहे. पाव घ्यायचे आहे, ते मधून कट करून घेतले होते आणि अशा प्रकारे आता ही भाजीवर मी भाजून घेणार आहे. दोन्ही साईडनी मस्तपैकी पाव मी इथे भाजून घेणार आहे. तुपावरच भाजायचे आहेत म्हणजे छान टेस्टी होतात.
दोन्ही साईडने मस्तपैकी इथे मसाला पाव मी भाजून घेतले आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आता मसाला पाव रेडी झालेले आहेत, काढून घ्यायचे आहेत. बाकीचे मसाला पाव पण अशाच प्रकारे आपण आता फ्राय करून घेऊयात. वरतून थोडीशी बारीक शेव टाकायची, डाळिंब असेल तर डाळिंब टाकू शकतात. इथे आपला मसाला पाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे. रेसिपी कधी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणते करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद.